लाडकी बहीण योजनेचा फायदा काय सर? तिथं 1,500 रुपये सरकार देत आहे, पण इकडे सिलेंडर वाढलं आहे, बिजली वाढली आहे, युनिट वाढले आहे बिजलीचे, आणि खूप सारं म्हणजे मार्केटमध्ये सुख महागाई भत्ता खूप हे केलं आहे ना गव्हर्नमेंटने. सर्वच महागाई वाढली ना. आमची मुलं रिकामी आहे, मुलांना लावा, काहीतरी करा मुलांसाठी, हेच आहे आमचं. वाटते म्हणजे कसं, आता पहिले काँग्रेस होतं तर थोडं स्वस्त होतं, आता इतकं महागाई वाढली का खूपच महागाई वाढली आहे. समस्या तो समस्या ही समस्या है, ना पानदान है ना कुछ है, रोजगार की भी समस्या है, पानदान रास्ते नहीं है खेती में जाने के लिए, ऐसे बहुत से प्रॉब्लम है. विकास म्हणजे यांनी स्वतःचा विकास करत आहे की शहराचा किंवा जनतेचा विकास करत आहे हे आम्हाला कळत नाही आहे. हे पक्षाचे उमेदवार येणार नाही, पण यावेळेस अपक्षामध्ये खूप होड लागलेली आहे. याचा किती महिलांना फायदा झाला आणि खरोखरच फायदा झाला का? फायदा होत आहे, त्यांना होत आहे, पण नुकसानही होत आहे ना. तसं म्हणजे महागाई वाढली आहे ना. म्हणजे लाडक्या बहीण योजनेमुळे महागाई वाढली, हो आम्हाला तसंच वाटते. खाद्यतेलाचे भाव वाढले, हा मग तेलाचे वाढत आहे, सर्वच वाढत आहे. आमची मुलं रिकामी आहे, मग आता आम्ही काय करणार आहे? मग सांगा, सर्वच वाढत आहे तर आम्ही काय करणार आहे? याचा अर्थ असा की तुमचं जे स्वयंपाकाचं गणित आहे ते बिघडलं. हो सर्वच महागाई वाढली ना. आमची मुलं रिकामी आहे, मुलांना लावा, काहीतरी करा मुलांसाठी, हेच आहे आमचं. वाटते म्हणजे कसं, आता पहिले काँग्रेस होतं तर थोडं स्वस्त होतं, आता इतकं महागाई वाढली का खूपच महागाई वाढली आहे. महागाई वाढली असं तुमचं म्हणणं? हो महागाई वाढली ना, आता दिसतच आहे ना लोकांना, असं आहे की नाही. मग असं आहे. विधानसभा निवडणूक लागली आहे आणि 18 उमेदवार आज आमच्या क्षेत्रामध्ये उभे आहे. आजही या स्थानिक लोकांमध्ये आज पण बेरोजगारी समस्या अजून पण राहून राहिली आहे. स्थानिक लोकांना अजून बेरोजगार आहे, त्यांना रोजगार मिळून राहिला नाही आहे. चिमूर-ओर्रा रस्ता आहे, तो अजूनपर्यंत व्यवस्थित झाला नाही आहे. रोजगार अजूनही स्थानिक लोकांना नाही आहे. बाहेरचे जे लोक आहे त्यांना स्थानिक रोजगार भेटून राहिला आहे, पण आपले जे स्थानिक लोक आहे त्यांना रोजगार अजून पण मिळून नाही राहिला आहे. अजून सारे खूप समस्या आहे. 18 उमेदवार उभे आहे विधानसभेला आता, पण अजून पण सांगता येणार नाही असं कोणी निवडून येणार असं नाही का. सर्व पण उमेदवार आहे आज उभे. शेतकऱ्याच्या समस्या आता म्हटलं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. आज कोणत्याच असा उमेदवार नाही किंवा लोकांनी त्यांच्या शेतकऱ्याकडे लक्ष देऊन न राहिला आहे नाही का. आजकाल त्यांच्या मालाला भाव नाही आहे. शेतकऱ्यात जे आता आहे त्यांच्या खूप साऱ्या समस्या अजून पण दूर झालेल्या नाही आहे. या ठिकाणी प्रदूषणाची मोठी समस्या आहे. ज्या बंद खदानी आहेत त्या चालू खदानी आहेत, त्याच्यामुळे प्रदूषणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहे. या संदर्भात काय सांगा तुम्ही? प्रदूषणावर अजून पण काही त्याचं लक्ष नाही. आता कारखाने आहे, वऱ्याला पण 2-3 कारखाने आहे, वर्धा पॉवर प्लांट आहे, साई वर्धा आहे, त्याच्यात पण प्रदूषणाची समस्या आहे. पण अजून पण त्याच्यावर काही लोकांचं लक्ष नाही आहे, नेत्यांचं नाही का. त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. स्थानिक लोक त्याच्यात रोजगार द्यायला पाहिजे. रोजगार पण भेटून राहिले त्याच्यामध्ये नाही का. तर बाहेरचे लोक येऊन इथे काम करून राहिले आहे, पण स्थानिक लोक राहून राहिले, त्यांना अजून पण तर रोजगार नाही मिळाला आहे नाही का. तर रोजगार त्यांना मिळाला पाहिजे. अशी आता जे उमेदवार आहे, आमदार आहे, आमच्याकडे खासदार आहे, यांनी आता त्या कधी करायला पाहिजे आता गावातल्या किंवा स्थानिक लोकांसाठी नाही का. असं तुम्हाला वाटतंय? आता उमेदवार म्हणजे कसं आहे, या क्षेत्रामध्ये बहुरंगी लढत आहे. बहुरंगी लढतमध्ये पंजा आहे, कमळ आहे, प्रेशर कुकर आहे, बॅट आहे. त्याच्यामध्ये आता योग्य जो उमेदवार असेल त्याला जनता निवडून तर देणारच आहे, पण आपल्याला असं वाटते की टफ होईल करण देवतळे किंवा प्रेशर कुकर नाहीतर मग पंजा, या 3मध्ये टफ होऊ शकते. म्हणजे राजकीय ज्या पक्ष आहेत त्यांच्यासोबतच फाईट होईल असं तुमचं मत आहे? राजकीय पक्ष नाही, अपक्ष पण टफ देऊ शकते, फाईट देऊ शकते, अशा पद्धतीनं मला पण वाटते. बरं, या परिसरातल्या समस्या काय महत्त्वाचा विषय तो आहे की? या परिसरातल्या समस्या म्हणजे रोड नाही व्यवस्थित, नाल्या नाही व्यवस्थित, आणि कोणते उद्योगधंदे नाही आहे. उद्योगधंदे असले तरी त्याला काय म्हणते, जो स्थानीय लोकांना रोजगार नाही, असं स्थानिक लोकांना रोजगार नाही आहे. सुशिक्षित बेरोजगार भरपूर प्रमाणामध्ये पडून आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही आहे. अशा पद्धतीच्या समस्या या क्षेत्रामध्ये आहे. मागील बऱ्याच वर्षापासून या परिसरामध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहे.
त्यांच्याकडूनही अपेक्षा नव्हती का जनते? त्यांच्याकडून पण अपेक्षा होती, पण आता त्यांनी पण काही प्रमाणामध्ये केले कामं, नाही असं म्हणता येत नाही. त्यांनी कामं केलं असं तुमचं म्हणणं आहे? हा, केले म्हणजे काही प्रमाणामध्ये केले, पूर्ण प्रमाणामध्ये तर कोणीच करू शकत नाही. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र से मनोज भाऊ जीवतोड़े और अपना करण भाऊ देवतोड़े में फाइट होंगी और आगे पीछे है, पता नहीं अब कौन विनर होता है। दो में ही फाइट है, दोनों में फाइट है। बिल्कुल दोनों में फाइट है, कुकर और कमल, बस दोनों में फाइट है। क्यों पंजा क्या बोल रहे हैं? पंजा मुश्किल है भैया, क्योंकि बहुत नाराज है जनता कैंडिडेट पे, और आदमी दूसरा रहता तो पंजा फाइट में रहता था, चाहे पंजा विनर भी हो जाता था। आपको लगता है कि घरानेशाही की वजह से ये हो रहा है? बिल्कुल घरानेशाही की वजह से हो रहा है। अगर आदमी नया रहता था तो पंजा विनर रहता था, क्योंकि मैडम ने 2,60,000 से जीत पाई थी लोकसभा क्षेत्र के में। जी जी, और 37,000 से वरोरा भद्रावती से लीड भी है। बिल्कुल अभी तो मुश्किल है। पंजा तो मेरे को लगता है 3 पे जा सकता है, 4 पे भी जा सकता है। अभी तो कुकर और कमल में फाइट है। कुकर और कमल में फाइट है, अपक्ष और बीजेपी के साथ। बिल्कुल अपक्ष और बीजेपी में फाइट है, और कमल भी आ सकता है, कुकर भी आ सकता है, बता नहीं सकते। पब्लिक है, आगे पब्लिक के ऊपर है अभी। आपको क्या लगता है इस क्षेत्र की कौन सी समस्या है जो ये लोग छुड़ा सकते हैं? ये तो समस्या ही समस्या है, ना पानदान है ना कुछ है, रोजगार की भी समस्या है। पानदान रास्ते नहीं है खेती में जाने के लिए, ऐसे बहुत से प्रॉब्लम है। तो मैडम कर सकती थी, लेकिन मैडम ध्यान नहीं देती। बिल्कुल आपका ऐसा आरोप है कि खासदार मैडम यहाँ पर विकासों के कामों की तरफ ध्यान नहीं दे रही। नहीं तो पंजा तो शिवर रहता था, कैंडिडेट भी उनका गलत हो गया। उनका कैंडिडेट अगर नया रहता था तो पंजा निकल सकता था। 15 वर्षामध्ये ज्या वरोरा भद्रावती विधानसभेचा जो विकास रखडलेला आहे, जे ह्या काही पक्ष जे राजनीतिक पक्ष जे आपला बोलबाला करतात की आम्ही विकास करू, हा पद्धतीचा विकास अजूनपर्यंत या भागामध्ये झालेला नाही आहे। विकास म्हणजे यांनी स्वतःचा विकास करत आहे की शहराचा किंवा जनतेचा विकास करत आहे हे आम्हाला कळत नाही आहे। त्यामुळे आम्ही ह्या क्षेत्रामध्ये एक योग्य उमेदवार असा सूचित करण्यात येत आहे। त्यामुळे हे डॉक्टर चेतन कुटनेमटे हे एक वेल एज्युकेटेड आहे आणि त्यांचा एक समाजाशी जोडलेली एक नाड बघून एक मातीतला माणूस म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करू, या भागात त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू। की रणधुमाळी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, काय वाटते आपल्याला की या ठिकाणी कोण उमेदवार निवडून येऊ शकतो? सर, उमेदवाराची जर गोष्ट सांगायची झाली तर आत्तापर्यंत पाहिलं भरपूर असे म्हणजे पक्ष, जे पक्ष म्हटलं तर काँग्रेस आला, त्याच्यामध्ये BJP आली, पण पक्षाकडे न पाहता जर माणसाकडे जर बघितलं तर माणूस जर म्हटलं वेल एज्युकेटेड सुशिक्षित माणूस म्हटलं तर आपले चेतनराव कुटेमाटे यांचं प्रभुत्व, यांचं कार्य खूप छान आहे। आणि आतापर्यंत ते डॉक्टर म्हणून आज आय स्पेशालिस्ट आहे, डॉक्टर म्हणून आज 25 वर्ष झाले सेवारत आहे, विदर्भातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ म्हणून। तर त्यांनी आपला पूर्ण एरियाचा सर्वे केला तर त्यांना आढळून आलं की इथे महिला सुरक्षित नाही, शेतकऱ्यांच्या कुठल्याच पिकाला भाव नाही। सर, मी पण एक शेतकरी आहे सर, पण यावर्षी जरी पाहिलं शेतीची भूमिका एवढी बिकट परिस्थिती आहे की म्हणजे 4,000 रुपये 25 किलोची बॅग, 4,000 रुपयाची 25 किलोची बॅग आम्ही घेतली विकत पेरायला, आणि आज 3,500 ते 3,600 रुपये क्विंटलला भाव। तर ही जर असं जर पाहिलं तर तुमचं म्हणणं असं आहे की शेतीला शेतभाव मिळून राहिला, शेतभाव मिळत नाही। तसंच महिला सबलीकरण, महिला सुरक्षित नाही, त्यातल्या त्यात मुलांचा म्हणजे शिक्षणाचा, मुलींचा शिक्षणाचा प्रॉब्लेम, हे सगळे जर पक्ष पाहत बसलो सर तर त्यांच्याकडून काही होऊन नाही राहिलं। तर आपल्याला असा एक वेल एज्युकेटेड आणि सुशिक्षित माणूस हवा आहे की जेणेकरून आपल्या तळागाळातील सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांची समस्या जाणून घेतली पाहिजे। तर यासाठी सर डॉक्टर चेतन कुटेमाटे आणि त्यांचं जर यावर्षी जर बोधचिन्ह जर म्हटलं तर त्यांनी बघा जर दुसरं तिसरं चिन्ह न निवडता त्यांनी ऊस शेतकऱ्याचंच चिन्ह निवडलं, म्हणजे त्यांना शेतीबद्दल शेतकऱ्यांबद्दल तळमळ। चेतन कुटेमाटे जर निवडून आले तर शेतकऱ्याच्या समस्या सॉल्व्ह करू शकतात असं? शेतीच्या समस्या सॉल्व्ह होईल, मुलांच्या शिक्षणाचा पण सॉल्व्ह होईल। तसंच आणखी आरोग्यविषयक, तो माणूस आरोग्यामध्ये तज्ज्ञ आहे आणि आरोग्यविषयक म्हणजे कुठे सरकारी हॉस्पिटलमध्ये दवाखाने आहे परंतु तिथं अधिकारी नाही, अशी खूप दयनीय परिस्थिती आहे। तर याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी पूर्ण आपल्या मागील 4 ते 6 महिन्यामध्ये पूर्ण आपल्या भद्रावती आणि वरोरा तालुक्याचा पूर्ण दौरा केला, सर्वे केले,
त्यामुळे त्याला कडकडून वाटलं की नाहीतर त्याला काही खासदार म्हणजे आमदार बनायची काही गरज नाही. आज त्यांना अशीच प्रसिद्धी आहे की ते डॉक्टर आहे, विदर्भात त्यांना ते फेमस आहे. परंतु त्यांना जनतेचा कळवळा पाहून त्यांनी हे पाऊल उचललं आणि मला ते योग्य वाटते सर. आणि त्या माणसांनी करायला पाहिजे आणि त्याला निवडून लोकांनी द्यायलाच पाहिजे. खरोखरच वेल एज्युकेटेड आणि एकदम म्हणजे फिट अँड फायनल माणूस आहे तो. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून कोण निवडून येणार असं तुम्हाला वाटतंय? यावेळेस पक्षाचे उमेदवार येणार नाही, पण यावेळेस अपक्षामध्ये खूप होड लागलेली आहे. अपक्षामध्ये अनिल भाऊ धानोरकर, ऐशाम अली, मुकेश भाऊ जीवतोडे, डॉक्टर कुटेमाटे यांच्यात जास्त टक्कर आहे. आणि आघाडीवर आम्हाला अनिल भाऊ धानोरकर असे वाटते, कारण की त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही म्हणून. काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते आघाडीवर आहे? नाही, आघाडीवर कसे आहे, आम्हाला वाटलं होतं त्यांना मिळेल म्हणून उमेदवारी, आणि त्यांनी कामही केलं भद्रावतीसाठी, म्हणून आम्हाला त्यांच्यावर भरोसा वाटते. भद्रावतीमध्ये 15 वर्ष ते नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर असे कोणते विकासाचे कामं केले आहेत? किती बेरोजगारांना रोजगार दिला आहे त्या लोकांनी? रोजगार यांनी खासदारांनी नाही दिली, कोणीच नाही दिले रोजगार आणून. ना BJP देऊन राहिली आहे, ना काँग्रेस देऊन राहिली आहे. फक्त गावाचा विकास म्हणजे हे नगर परिषद मार्फत झाला आहे, आणि नगर परिषद त्यांच्या हातात होती, त्यामुळे तो विकास झाला आहे. रोजगाराचा कधीच होऊ शकणारही नाही आहे. फक्त इंदिरा गांधीच्या काळात मिळाली इकडे रोजगार, म्हणून हे भद्रावती वगैरे सर्व मोठी झाली आहे. या ठिकाणी निप्पाण टेंडूर जो प्रकल्प होता तो 1990मध्ये आलेला होता, परंतु अजूनपर्यंत तो सुरू झालेला नाही. तो त्या जेव्हा सोहळा होता तेव्हा PV नरसिंह राव आले होते, शरद पवार आले होते, खूप सारे फ्रान्सचे आले होते, पण मी लहान असताना गेलो होतो तेव्हापासून तो तसाच रखडला आहे. आणि त्यांना आता तिथे काही कंपनी आता बाळूभाऊने केलं होतं, पण वाटत नाही त्यांना. आता आपल्या इकडे कोणी, मला वाटते का उद्धव ठाकरे साहेब येणार तर रोजगार आणू शकते. मोदीवर काही आपला हे तेवढा भरोसा नाही आहे, ते काय प्रायव्हेटायझेशन झालं आहे आता सर्व. महाविकास आघाडीवरती तुमचा विश्वास आहे, महायुती सरकारवरती तुमचा विश्वास आहे असं तुला स्पष्ट बोला? हो, स्पष्ट बोलतो मी ते. कारण ते जातीवर राजकारण चालू आहे, धर्मावर राजकारण सुरू आहे त्यांचं. आपल्या विकासावर नाही आहे, काही कंपन्या नाही येऊन राहिल्यानं काहीच नाही. या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोर जाणार आहेत आमचे नवयुवक, नवमतदार आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणूया. काय? मी सूरज मेश्राम, आंबेडकर नगर म्हणून बोलत आहे. कसं आहे, आता जे नगर परिषद विधानसभेची निवडणूक चालू आहे, त्याच्यामध्ये आम्ही नवीन पहिल्यांदा मतदान चालू आहे. आमचं म्हणणं एकच आहे का नोकरी पाणी हे नाही आहे, तर ते कसं आहे गरजेचं आहे. त्यानंतर जसं आता भद्रावतीमधून जे काही खासदार लोक झाले, आमदार झाले, सगळेजण इथून पडून बाहेर चालले. मेन म्हणलं तर भद्रावतीचा विकास जे आहे ते काही घडलं नाही. आता घडणार का नाही हे माहीत नाही. विकास घडलं पाहिजे आणि आम्हाला रोजगार पाहिजे, हे आमचं महत्त्वाचं देणगं आहे. तुम्ही नवीन मतदारांसाठी काय आवाहन करणार, नवमतदारांसाठी काय आवाहन करणार? तरी माझ्या मताने सर्वांनी मतदान केलं पाहिजे. जे आपल्याला वाटते आता की कोण आपलं भविष्य घडवणार, की आपल्याला म्हणजे कसं आहे आता आजच्या टाईममध्ये असं आहे की बा खासदारसारखी उभं राहते, आमदारसाठी उभं राहते, पण त्यांनी फक्त उभं राहते, निवडणूक लढवून घेते, आमदार होतात, खासदार होतात, पण त्यानंतर ते आपला म्हणजे आपापले फक्त आपला स्वतःचा विकास करतात जास्ती करून. बाकीच्यांचा विकास करत नाही. जे गरीब आहे, जे गरीब होत जातात. तर आमच्याकडे तर तसं काही म्हणजे विकासाचे काही कामगार तर आहेच नाही आता सध्या तरी. बाकीचे असं आहे की फक्त आम्हाला आमचा विकास पाहिजे. भद्रावतीमध्ये जेवढ्या कंपन्या येईल, जेवढे रोजगार वाढेल, तेवढी आमची भद्रावती वाढेल. आम्ही पुन्हा शिक्षण घेऊ, पुन्हा आम्ही विकसित होऊ. मला एवढं वाटते बा आता काहीतरी नवीन यावं आमच्या भद्रावतीमध्ये. पण तर बाहेर ठिकाणी आहे, जसं कंपन्या झाला, खूपच्या कंपन्या आहे. आमची ऑर्डर फॅक्टरी आहे जशी का, आता तेवढी काही चालणार नाही आता, कारण तर त्याच्यामध्ये हे पण निघत नाही जागा. आता जागा निघल्याच पाहिजे, कारण तर आम्हाला पण विकसित व्हायचं आहे. समोर जाऊन शिक्षण आहे आमचं, पण नोकरी नाही, नोकरीची संधी नाही मिळून राहिली. आम्हाला असं वाटते का बी आम्हाला पण शिक्षण घेऊन आम्ही जेव्हा नोकरी नाही मिळतात का करावं बा आम्ही पण, आम्हाला पण नोकरीची संधी मिळाली पाहिजे. भद्रावती विधानसभेमध्ये जे निवडणूक सुरू आहे, काय वाटते तुम्हाला, कोण निवडून येईल असं वाटते तुम्हाला? आता तर सध्याच्या याच्यामध्ये डॉक्टर सरांचं जास्त हे वाटत आहे माऊल. कोणते डॉक्टर? डॉक्टर खुटेमाटे सर. आणि एक आपल्या लोकांसाठी किंवा जनतेसाठी ते मला असं वाटतं की ते ठीक आहे, यायलाच पाहिजे.
लोकांच्या काही समस्या असते ते आजपर्यंत काही झाल्या नाही. आता ह्या 5 वर्षाच्या याच्या कालावधीमध्ये तरी त्यांनी करावं अशी सगळे आमची जनतेची इच्छा आहे ना. त्यांच्या आता जिकडे तिकडे पाहिल्यानंतर सरांचं थोडंसं हे चांगलं चालू आहे. कोणत्या समस्या आहेत तुमच्या? आमच्या समस्या आहे का जे गरीब लोक आहेत तर सरांजवळ जे एक डिग्री आहे त्या डिग्रीचा पण सरांनी थोडंसं हे करायला पाहिजे. म्हणजे जे साधारण लोक आहे गरीब लोक आहे त्यांच्यासाठी पण. आणि सरकारने तर लाडकी बहीण योजना आणलेली आहे. त्या लाडकी बहीण योजनेचा फायदा नाही झाला का महिलांना? लाडकी बहीण योजनेचा फायदा काय सर, तिथं 1,500 रुपये सरकार देत आहे, पण इकडे सिलेंडर वाढलं आहे, बिजली वाढली आहे, युनिट वाढले आहे बिजलीचे. आणि खूप सारं म्हणजे मार्केटमध्ये सुख महागाई भत्ता खूप हे केलं आहे ना गव्हर्नमेंटने. असं कमी तर काहीच नाही केलं आहे. त्या 1,500 रुपयासाठी महिलांचं काही असं होणार असं काहीच नाही सर त्याच्यामध्ये. यावेळी डॉक्टरकडनं आपली अपेक्षा आहे की ते महिलांचे सुद्धा प्रश्न सोडवू शकतील. हो, महिलांचे सुद्धा प्रश्न सोडवायलाच पाहिजे त्यांनी. आणि जे आपले मुलं आहे ते आज एवढे MBA करून इंजिनियर करून नाही इकडे तिकडं ते 5-10 हजारासाठी भटकत आहे. त्यांच्यासाठी तरी त्यांनी काहीतरी करायला पाहिजे अशी इच्छा आहे माझी. त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे तुमची? कारण आज मुलं इंजिनियर करूच 5,000 किंवा 10,000साठी पुणे मुंबई ह्या ठिकाणी जातात. तर इकडं काहीतरी केलं सरांनी तर खूपच चांगलं होणार.